नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत, म्हणजे आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत की फिटिंग, जे ब्लाऊजचं फिटिंग आहे ना, ते सोप्या पद्धतीनं कसं करायचं. आणि मेन म्हणजे फिटिंगच्या टिपा ह्या स्ट्रेट येणं गरजेचं आहे, म्हणजे सरळ येणं गरजेचं आहे. टिपा जर वेड्यावाकड्या आल्या आतल्या फिटिंगच्या तर फिनिशिंग खूप खराब दिसतं. तर फिटिंगच्या टिपा पण सरळ येण्यासाठी आणि फिटिंग परफेक्ट होण्यासाठी काय काय करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणींनो. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्यवस्थित लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येतील. तर सुरुवातीला ज्या ब्लाऊजवरून आपण मापे घेतली तो हा ब्लाऊज आहे. तर ह्याच ब्लाऊजवरून आपण फिटिंग टाकणार आहोत, म्हणजे फिटिंगचे माप टाकणार आहोत. तर ते कशा पद्धतीनं ते मी आज सांगणार आहे. तर चला आपण करूया सुरुवात. तर तर बघू शकता, हे आहे तर आता आपण चेस्टचं माप बघणार आहोत. तर इथून म्हणजे जिथून आपली शेवटची टीप आहे फिटिंगची, तुम्ही बघू शकता, तिथून आपण इथपर्यंत असं थोडंसं नकळत ओढून घ्यायचं. तर बघू शकता आपला आलेला आहे 36 चेस्टचं माप, म्हणजे चौथा भाग 9 इंच येणार, म्हणजे 36 छातीचा हा ब्लाऊज आहे. आणि बघू शकता कमरेचं माप, तर कमरेचं पण मेजरमेंट अशा पद्धतीनं घ्या. तर इथं आलेलं आहे 8.5 इंच, म्हणजे कमरेची जी शेवटची टीप आहे आणि जी आपली हुक पट्टीची जी शेवटची टीप आहे ते व्यवस्थित मेजरमेंट करून घ्या, म्हणजे आपल्याला कळेल की कमरेचं माप किती आहे. तर चेस्टचं माप आलेलं आहे 36, म्हणजे चौथा भाग 9 इंच आणि कमरेचं माप आलेलं आहे 8.5 इंच. तर आता आपण दंडघेराचं माप बघूया. तर बघू शकता दंडघेराचं इथून इथपर्यंत किती आलेलं आहे, तर 6 इंच आपला दंडघेर आलेला आहे, म्हणजे इथून ही शेवटची टिप दंडघेर 6 इंच आलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. तर आता आपण मेजरमेंट पूर्ण घेऊन झालेलं आहे फिटिंगचं. तर आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, तर हा ब्लाऊज आपला जवळजवळ आता पूर्ण झाला आहे, फिटिंगचं काम फक्त शिल्लक राहिलेलं आहे. तर आता आपल्याला अगोदर सरळ टीप मारून घ्यायची आहे 5 इंचावरती, आणि ह्या ब्लाऊजला आपल्याला कवर शिलाई घ्यायची. तर ती कशा पद्धतीनं, तर आता बघूयात. तर अगोदर काय करायचं आहे आपल्याला, पूर्ण असं धरा. हे जे मुंड्याचे जे दोन्ही टिपा आहेत ना, ह्या जुळल्या पाहिजेत, म्हणजे हे खालीवर येता कामा नये, नाहीतर फिनिशिंग खूप खराब दिसतं. तर आता आपल्याला सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे 5 इंच. तर हे बघू शकता. तर अशी व्यवस्थित 5 इंच टीप मारून घ्यायची आपल्याला. तर बघू शकता अशी सरळ टीप आलेली आहे आपली 5 इंच. मी सरळ टीप मारून घेतलेली आहे, उलट्या दिशेने अगोदर सरळ दिशेने मारून घ्या. तर इथं पण तुम्ही बघू शकता, ह्या साईडला पण. तर आता आपण डाव्या साईडला बघितलं तर उजव्या साईडला मारून घ्या टीप. तर काय करायचं, आता आपली टीप मारून झालेली आहे ना, तर आपल्याला कवर शिलाई घ्यायची आहे. तर कवर शिलाई ही अशी घ्यायची आपल्याला. तर बघू शकता ही अशी व्यवस्थित असं धरायचं आहे आपल्याला, आणि ह्याच्यावरून आपल्याला कवर शिलाई घ्यायची आहे. ती पण बरोबर 5 इंच अंतर आलं पाहिजे. जर तुम्ही ओव्हरलॉक करणार असाल तर म्हणजे कवर शिलाई नाही घेतली तरी चालेल, पण ओव्हरलॉक जर केलं नाही तर तुम्हाला ह्या पद्धतीनं करावं लागणार आहे. तर बघू शकता ह्या साईडला मी कवर शिलाई घेतलेली आहे. आता आपण ह्या साईडला पण कवर शिलाई मारून घेऊयात. तर बघू शकता दोन्ही साईडला पण आपल्या कवर शिलाई आलेल्या आहेत. तुम्हाला व्यवस्थित दाखवते कशा पद्धतीने मी टीप मारून घेतलेली आहे. ह्या साईडला पण मारून घेतलेली आहे, या साईडला पण कवर शिलाई मी घेतलेली आहे. तर आता आपण जसं ब्लाऊजचं मेजरमेंट बघितलं होतं फिटिंगचं, ते आता आपण बघूयात. तर आपलं चेस्टचं माप आलं होतं. आता ही वाढीव पट्टी आहे, तर वाढीव पट्टी सोडून द्यायची आपल्याला, ती मेजरमेंटमध्ये धरायची नाही. तर तिथून आपलं मेजरमेंट बघायचं.
तर 36 छातीचा ब्लाऊज आलेला आहे. तर 9 इंचावरती आपल्याला मेजरमेंट करायचं आहे. आणि कमरेचं माप आलेलं आहे आपलं 8.5 इंचावरती. तर बघू शकता इथं आपलं माप आलेलं आहे. आणि दंडघेराचं माप बघू शकता. दंडघेराचं माप आपलं 6 इंचावरती आलेलं आहे. तर आपल्याला अशी सरळ व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. ही अशी टीप मी मारून घेतलेली आहे, म्हणजे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपण टीप मारून घेऊयात. तर इथं तुम्ही लॉक करून घ्या, म्हणजे डबल टीप अशी मारून घ्या, म्हणजे जेणेकरून ते लॉक होईल आणि टीप इसट नाही. स्टार्टिंगला पण थोडंसं असं लॉक करून घ्या. आता ह्या साईडला पण आपल्याला तसंच मार्किंग करून टीप मारून घ्यायची आहे. तर आपली आता ती वाढीव पट्टी होती, ही वाढीव पट्टी नाही, आपली हुक पट्टी आहे. तर इथून आपल्याला मेजरमेंट करायचं आहे. तर 8.5 इंचावरती आपण बघूया तिथं केलेलं आहे. इथून आपल्याला घ्यायचं आहे 9 इंचावरती आणि दंडघेर घ्यायचा आहे आपल्याला 6 इंचावरती. तर आता व्यवस्थित मार्किंग करून घ्या. तिन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्या व्यवस्थित. तर इथे सुरुवातीला थोडंसं असं मागं पुढे टीप करा, लॉक करून घ्या, म्हणजे जेणेकरून टिपा लवकर उसवून येत. तर आता आपल्याला काय करायचं, इथपर्यंत आपली सर्व मेजरमेंट माप झालेली आहे. टिपा म्हणून पाव इंचावरती तुम्हाला 3 टिपा मारून घ्यायचे. म्हणजे आता हे बघू शकता, हे पाव इंच, परत त्याच्यानंतर पाव इंच का मारून घ्यायच्या ह्या टिपा. जर कस्टमरला नंतर ब्लाऊज जर घट्ट झाला, म्हणजे 1-2 महिन्यानंतर, तर त्यांना टिपा उसवता याव्यात यासाठी पाव इंचावरती 2 टिपा, म्हणजे टोटल आपल्या 3 टिपा येणं गरजेचं आहे. म्हणजे इथं जर घट्ट झालं तर त्यांनी ही टीप आपली असणार आहे, त्यामुळे ही टीप ते उसवू शकतात. त्यासाठी तुम्ही 3 किंवा 4 टिपा नक्की मारून घ्या. तर अनेक आपल्याला मधून टीप मारून घ्यायची आहे. तर हे बघू शकता, 1 2 3 अशा 3 टिपा आपल्या झालेल्या आहेत. पाव इंच अंतर सोडून मी मारलेल्या आहेत, म्हणजे व्यवस्थित अशा आलेल्या. आता ह्या साईडला पण आपण टिपा मारून घेऊया तशाच पाव इंच अंतरावरती. तर बघू शकता मैत्रिणींनो, दोन्ही साईडला पण मी तुम्हाला दाखवते कशा व्यवस्थित टिपा मारून झालेल्या आहेत. ह्या साईडला पण मारलेल्या आहेत मी एकसारख्या टिपा, आणि ह्या साईडला पण मारलेल्या आहेत. तर तुम्हाला मी पूर्ण बाहेरून ब्लाऊज दाखवते सरळ हे ना. तर हे बघू शकता, आपली ही जी ब्लाऊजची आहे बघा सरळ कशी आलेली आहे. हे 2 पॉइंट जोडल्या गेलेले आहेत, व्यवस्थित कुठंही कमी जास्त झालेलं नाहीये, आणि सरळ अशा ह्या टिपा आलेल्या आहेत. म्हणजे सरळ येणं खूप गरजेचं आहे, कमी जास्त होता कामा नये. ही टीप सरळ येणं आलं तरच आपलं फिनिशिंग छान वाटतं, अन्यथा वाटत नाही. ह्या पण साईडला तुम्ही बघू शकता, टीप दोन्हीही पॉइंट जोडल्या गेलेले आहेत आणि व्यवस्थित अशी सरळ टीप आलेली आहे. तर आपण काय काय केलेलं आहे ते मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. तर इथून आपण छातीचं मेजरमेंट टाकलेलं आहे, इथून आपण कमरेचं माप टाकलेलं आहे, आणि इथून आपण दंडघेराचं माप टाकलेलं आहे. तर अशा मी जशा पद्धतीनं तुम्हाला मेजरमेंट घ्यायला शिकवलेलं आहे आणि त्या कशा पद्धतीनं तुम्हाला फिटिंग करायला शिकवलं आहे, तशी तुम्ही घरात प्रॅक्टिस करा मशीनवरती साध्या. म्हणजे 1-2 वेळा जर प्रॅक्टिस कराल तर नक्कीच तुम्हाला फिटिंग कशा पद्धतीनं करायचं हे तुम्हाला लक्षात येणार आहे. खूप सोप्या आणि खूप साध्या पद्धतीनं मी तुम्हाला फिटिंग करायला शिकवलेलं आहे, आणि अशा पद्धतीनं जर फिटिंग कराल तर टिपा वेड्या वाकड्या येणार नाहीत, स्ट्रेट टिपा येणार. मुंड्यांचे 2 भाग व्यवस्थित जोडल्या जाणार आहेत. इथंही व्यवस्थित खालीवर न होता व्यवस्थित बघू शकता तुम्ही झालेलं आहे. इथं पण तुम्ही बघू शकता खालच्या साईडला व्यवस्थित झालेलं आहे, कमी जास्त कुठंही झालेलं नाहीये.
आणि अशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट जर तुम्ही फॉलो केली मी सांगितल्याप्रमाणे तर तुमचा ब्लाऊज अजिबात चुकणार नाही. बाहेरनं पण त्याचं फिनिशिंग खूप सुंदर येणार आहे आणि आतल्या साईडनं पण त्याचं फिनिशिंग खूप सुंदर येणार आहे. फिटिंगच्या बरोबर फिनिशिंगसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नुसतं फिटिंग पण असणं गरजेचं नाही, त्याच्याबरोबर फिनिशिंग पण असणं गरजेचं आहे. नुसतं फिनिशिंग असून गरजेचं नाही तर फिटिंग पण असणं गरजेचं आहे. लगेच ह्या गोष्टी तुम्हाला जमणार नाही, पण थोडी थोडी जर तुम्ही नक्की प्रॅक्टिस कराल तर तुम्ही अगदी परफेक्ट टेलर होणार आहात आणि अगदी परफेक्ट तुम्ही ब्लाऊज शिवणार आहात. तर आपल्याला उद्या फायनल लुक द्यायचा आहे या ब्लाऊजला. तर काय करायचं आहे, उद्या हेमिंग कसं करायचं हे मी दाखवणार आहे. हुक लूक कसं करायचं हे तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. म्हणजे तिसऱ्या का चौथ्या व्हिडिओचा क्लास होता ना त्यामध्ये मी दाखवलेला आहे. फक्त हेमिंग तुम्हाला मी दाखवलेलं नाही, म्हणजे हात शिलाई ती कशी करायची आणि ब्लाऊजला फिनिशिंग कसं करायचं हे उद्याच्या क्लासमध्ये मी सांगणार आहे. तर नक्की उद्याचा पण क्लास जॉईन करा. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.